माझी आजी सुधा ढवळे खूप मस्त मस्त होती आणि एकदम प्रेमळ, निरागस आणि खूप क्यूट अशी माझी आजी होती. माझ्या आणि माझ्या आजीचं प्रत्येकाला आपलं नातं असं युनिक वाटतं, तसं मलाही माझ्या आजीबरोबर माझं जे रिलेशन होतं ते एकदम युनिक माझ्याकरता आहे. आणि आजी लहानपणापासून भरपूर गप्पा म्हणजे गाणी गोष्टी, आई बाबा ऑफिसला गेल्यानंतर तासन-तास आमचा हाच कार्यक्रम चालायचा. आजींनी आयुष्यभर माझ्याकरता जी गाणी गायली, इवन मी मोठी झाल्यानंतर मला मुलगा झाल्यानंतरही ती माझ्याकरता गाणी गायची. तर आजीच्या शेवटच्या प्रवासांमध्ये, तिच्या शेवटच्या श्वासांमध्ये मी माझ्या आजीकरता ती गाणी गायली. आणि कुठेतरी आजीची जेव्हा शुद्ध हरपलेली किंवा आजी डोळे बंद करून फक्त माझ्या समोर पडलेली, श्वास चालू होता पण रिस्पॉन्स काहीच बाकीचा आम्हाला देत नव्हती. आणि आजीने जी गाणी माझ्याकरता गायली, ती गाणी जेव्हा मी आजीकरता गायला लागले तिकडे, तेव्हा आजीने रिस्पॉन्स द्यायला मला सुरुवात केली, डोळे उघडले. तर आजीचा शेवटचा प्रवास हा खूप सुंदर होता. इतकं सुंदर मरण येतं, इतकं सुंदर मरण आहे ह्या जगात, हे बघताना आम्ही सगळे खूप तृप्त झालो. ह्याचं कारण एकच कारण, माझी आजी खूप तृप्त होती जेव्हा ती गेली तेव्हा. आणि आजीकरता सगळ्यांनीच, आमच्या कुटुंबात सगळ्यांनीच खूप, तिने सगळ्यांना प्रेम लावलं, सगळ्यांनी तिला प्रेम दिलं. असं एक वेगळं नातं आजी आणि नानांचं, आजी नाना हे एक नवरा बायको मधलं अतूट प्रेम, ह्याचं उत्कृष्ट उदाहरण होतं. दोघंही अगदी भांडायचे, ते भांडण पण गोड असायचं. चिवताई चिमणा चिमणी जशी चिवचिवाट असतो तसं त्यांचं एक वेगळं आयुष्य होतं. नानांचं, माझ्या आजोबांचं वय 91 वर्ष. याही वेळेला ते इकडे आईकडे किंवा आमच्याकडे असे यायचे. त्यांना ना ते मध्ये 2-4 दिवस ठीक आहे, पण त्यांना पूर्ण शेड्यूल त्यांचं डिस्टर्ब झालेलं आवडायचं नाही. प्रचंड डिसिप्लिन मध्येच त्यांनी सगळं त्यांचं आयुष्य व्यतीत केलं. नाना 91 वर्षाचे असतानाही आजीला हातात ताट आणून देण्यापासून तिचे हात धुण्यापर्यंत सगळ्या गोष्टी नाना करायचे आणि अगदी प्रेमाने आणि आवडीने आणि आनंदाने करायचे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट माझे बाबांचं आणि आजीचं नातं परत तेही एक वेगळं आई मुलाचं युनिक नातं होतं, युनिक नातं आहे. आणि बाबा खूप इमोशनली आजीशी अटॅच होते आणि हे त्यांनाही लक्षात आलं जेव्हा आजीचे शेवटचे श्वास चालू होते, तेव्हा त्यांच्यातलं अतूट नात्याची कल्पना तेव्हाच त्यांना आली. आणि एक बाबा आजीला भेटायला जायचे, त्यांच्याही जुन्या आठवणी, आजी आणि बाबा खूप वेळ जुन्या आठवणीत गप्पात रंगायचे, तीही एक मजा होती. माझी आत्या स्मिता आत्या, तिने ऑफिसमधनं, तिचं ऑफिस इंडियन ऑइलला, तर तीही ऑफिसमधनं सगळं मॅनेज करून आजी करता नानांकरता ती खूप करते, अजूनही करते. आणि तिच्यावर भरपूर पर्सनल काही अपडाऊन्स आहेत, तेही ती सगळे मॅनेज करून आजीला सांभाळते. सगळ्या गोष्टी त्यांना रेडीमेड हातात आणून दिलेल्या असतात, औषधांपासून कपड्यांपासून सगळं शॉपिंग. म्हणजे नाना बऱ्याचदा आजी नानांचे रिॲक्शन अशा असायच्या, अरे बापरे स्मिता हे केवढं आणलं, याची काय गरज आहे आम्हाला. पण आत्या इवन मध्येही आजीला खूप बरं नव्हतं तेव्हा अगदी कंबर कसून आजी बरोबर उभी होती, ऑफिस सांभाळून आत्या ते सगळं करत होती. आणि सगळ्यात माझ्याकरता खूप महत्त्वाची गोष्ट जी मी बघितली, माझी आई, तिने ज्या पद्धतीने आजीचं केलं, जस्ट मनापासून हॅट्स ऑफ टू हर. कारण माझ्या आईचं स्वतःचं वय 59 वर्ष ते, आणि तिलाही बरेच फिजिकल चॅलेंजेस आईला आहेत, प्लस ऑफिसमधल्याही काही तिच्या महत्त्वाच्या केसेस चालू आहेत. हे सगळं मॅनेज करून आजीचं सगळं डॉक्टरांपासून सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. आणि 1 महिना आजीला तिने मरीन ड्राईव्हच्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्माच्या ट्रीटमेंट करता आत्ताच मागच्या महिन्यात ठेवलेलं. आई ठाण्याला आणि ते हॉस्पिटल मरीन ड्राईव्हला, घरच्या सगळ्या गोष्टी, बाबांचं ओंकारचं जेवण नाश्ता सगळं मॅनेज करून आजीकडे सकाळी 9ला पोहोचणं मरीन ड्राईव्हला, प्लस रात्री 9ला घरी आल्यानंतर घरातलं सगळं मॅनेज करणं. ह्या सगळ्या गोष्टी आजी बघत होती. सगळा ट्रेनचा प्रवास, दादर ते चर्नी रोड. येस. आणि आजीलाही तिचा खूप अभिमान होता की अशी माझी सून आहे म्हणून.
आणि आजीला गॅरंटी होती की काही झालं तरी माधवी कुठून ना कुठून काही ना काहीतरी गोष्टी मॅनेज करून पोहोचणार असतो आजीकडे. हा, आणि आतापर्यंत कसं आहे, आई पटापट, आईला खूप कष्ट आणि कामाची लहानपणापासूनच सवय आहे, पण त्यामुळे एका ठिकाणी स्थिर बसणं आईला माहीतच नाही, कंटिन्युअस काम करत असते. तर हे आजी आधीपासून एवढे वर्ष आजी ते बघतेय. पहिल्यांदा यावेळेला असं झालं, आता हेही काही 1 महिन्यापूर्वी गोष्ट घडली असेल. आई ठाण्यावरनं आजीकडे गेली सायनला, सगळं आजीचं जेवण, औषध पाणी वगैरे सगळं दाखवून दिलं, काही नवीन गोष्टी आणायच्या होत्या, सगळं आईला सांगितलं कुठे आहे काय आहे. त्याच्यानंतर आई लगेच परत दादरला जायला निघाली काहीतरी कामाकरता. आजी एकदम आईला ओरडली, माधवी आता कुठेही जायचं नाहीये, माझ्या बरोबर बस, आपण जरा गप्पा मारूया. आई अवाक होऊन बघत होती, पण आईला पण बरं वाटलं की ठीक आहे. आणि आई, आम्ही सांगूनही कधी थांबत नाही, पण आजीने सांगितल्यानंतर गपचूप बाहेर जायचं थांबवलं आणि आजीशी गप्पा, त्या दोघींनी मनसोक्त गप्पा मारल्या. ज्या प्रकारची स्ट्रेंथ तिकडे दाखवली आईनी, मला खरंच आश्चर्य वाटतं. मी एवढी स्ट्रेंथ कुठल्याच व्यक्तीमध्ये बघितली नाहीये. एवढं 1 महिना सलग करणं विदाउट एनी कंप्लेंट्स, विदाउट एनी ग्रजेस, 0 कंप्लेंट्स, म्हणजे ऍब्सोल्युटली काय म्हणतात आपण, एक रेष पण इकडची तिकडे हल्ली नाही. कुठे कुठल्या गोष्टीचा राग आला नाही, आनंदाने सगळं केलं. हॅट्स ऑफ टू हर. म्हणजे माझ्या काही गोष्टी मला अजून वाटतं की अरे मला आजीला इकडे बाहेर घेऊन जायचं होतं, हे राहिलं ते राहिलं करायचं, आणि ही लिस्ट कधी संपणारी नाही असं मला वाटतं. ते चालूच राहणार आहे की अजून थोडा वेळ पाहिजे होता. हे कितीही वर्ष आजी जगली असती तरी मला ही सेम गोष्ट वाटली असती, आजही वाटते. पण आईच्या बाबतीत मला हे खूप प्राऊड फील होतो सांगताना की आई दरवेळेला मला म्हणायची की मला माझं 100% देऊन काम करायचंय. आणि जेव्हा आजी गेली तेव्हा माझ्या मनात रिग्रेट होतं की अरे हे राहिलंय करायचं, पण आईच्या मनात कुठलंच रिग्रेट नव्हतं. आईला खूप शांत वाटत होतं की मी 100% देऊन जे मी बेस्ट करू शकते ते केलंय. तर हे आईच्या बाबतीत झालं. नंतर माझ्या आई बाबतीत आम्ही दोघंही, आजी मला खूप कोणतरी आपली आठवण काढतंय हे ऐकायला पण खूप छान वाटतं. त्याच पद्धतीने माझी आई माझी आठवण काढते. नाना मला जेव्हा सांगायचे, म्हणजे तिला भास होत होते शेवटच्या काळात, तर ती सांगत होती की गौरी दिसते गौरी दिसते. आजी आणि मी लहान असताना आम्ही दोघी वेगळ्या कधी राहायचोच नाही, आम्हाला दोघींनाही एकमेकांची खूप सवय होती. पण आता कुठेतरी या धावपळीच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी एकत्र सांभाळताना रोज आजीकडे जाणं शक्य नव्हतं. पण आजी आठवण काढते हे ऐकल्या खूप जुन्या आठवणी अचानक माझ्या समोर आल्या आणि खूप प्राऊड फील होतो की इतकी दिसायला इतकी सुंदर, इतकी चतुर, इतकी हुशार, इतकी प्रेमळ, इतकी निरागस अशी माझी आजी होती. तिचा शेवटचा प्रवास हा दादरच्या सुखदा नर्सिंग होम मध्ये झाला. तिला अतिशय, आणि तो मृत्यू म्हणजे काहीतरी भयंकर कल्पना, असं जे बऱ्याच जणांच्या कल्पना असतात. आजीने त्या कल्पना ब्रेक केल्या. वेदना खूप होत होत्या, पण तरीही शेवटचे क्षण हे उदंड आणि विपुल सुखात, समाधानात आणि समृद्धीत आजीचे होते. आणि ह्याचं आम्हाला खूप छान अभिमान वाटतो. सांग ना, गणपतीच्या वेळेस ती कसं सांगायची? हो, जेव्हा आमच्याकडे गौरी गणपती असायचे तर गौरी आणताना गौरी हातात घेऊन घरातल्या काही ठराविक गोष्टी तिकडे आजी तांदूळ ठेवायची आणि आई त्यावर गौरी ठेवून आजी विचारायची इकडे काय आहे, आणि मग ज्यांच्या हातात गौरी असतात त्यांनी म्हणायचं असतं की समजा कॉटवरती ठेवलं तर इकडे आरोग्य विपुल आहे. स्वयंपाकघरात ओट्यावर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती गौरी ज्या आपण आणतो ठेवायच्या, मग इथे काय आहे, मग म्हणायचं दुसऱ्याने की इकडे धनधान्य विपुल आहे. तर आता जेव्हा आजी शेवटचा प्रवास चालू होता तेव्हा अचानक माझ्या तोंडातनं तेच वाक्य आलं की आजी इथे आनंद, सुख, समाधान विपुल आहे, उदंड आहे. हे आजीनेच शिकवलेलं आहे, विपुल आणि उदंड हे 2 शब्द. पण त्यातली स्ट्रॉंग पॉवर त्यावेळेला परत एकदा आम्ही सगळ्यांनी एकत्र अनुभवली. आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये तिचे तोंडात हेच शब्द होते, आनंदी आहे, खुश आहे, तृप्त आहे.
हे शब्द ती सारखं बोलत होती. आणि मला असं वाटतं की तुम्ही आयुष्य कसेही जगले असाल, पण शेवटचं जर का वाक्य तुमचं असेल की मी तृप्त आहे, तर तुमचं सगळं आयुष्य सार्थक झालं. आणि जर का सगळं आयुष्य तुमचं मजेत असेल आणि शेवटच्या क्षणांमध्ये काही रिग्रेट असेल, तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही. तर त्या दृष्टिकोनातून बघताना असं जाणवतं की खरंच आजीचं आयुष्य सार्थक होतं. तिला तिच्या चेहऱ्यावरती नेहमी एक स्मितहास्य असायचं. ती एक हसऱ्या स्वभावाची होती. ते माझा तो अनुभव आहे. मला जो काय कमी सहवास होता, पण जो काय सहवास होता त्याच्यातला माझा तो एक पर्सनल अनुभव आहे. आणि माझी आजी खूप छान स्वयंपाक करायची. तिच्यामुळे आजोबा माझे म्हणतात, नाना म्हणतात नेहमी की आजीमुळे मी स्वयंपाक करायला शिकलो. साधी आमटी सारखी एखादी इतकी साधी गोष्ट पण इतकी चविष्ट होऊ शकते. माझ्या आईला, माझ्या बाबांना, ओंकारला, निमिषला, सगळ्यांना तिच्या हातची आमटी आवडायची. आणि तशी आमटी आज माझे आजोबा अगदी परफेक्ट त्याच पद्धतीने करतात. पण तरीही आजीच्या हातची चव ती आजीच्या हातची चवच होती. तर आजी करता एक छोटीशी कविता. आजीच्या ना गणपतीत आजी खूप छान, आजीला छान नटायला वगैरे फार आवडायचं. पण वयोमानानुसार गुडघेदुखीमुळे ती काही छान साड्या अगदी छान चापून चोपून अशी नेसलेली साडी ती स्वतः नाही नेसवू शकायची. पण माझी आई तिला व्यवस्थित साडी वगैरे नेसवून देऊन छान केस बांधायची, अगदी गजरा वगैरे लावायची. आणि हे सगळं आजीला फार आवडायचं. तर आजीच्या ज्या साड्या होत्या आहेत, तर कपाट मी परवा उघडलं, आजीच्या साड्या बघितल्या. आणि शांता शेळकेंची सगळ्यांनाच माहिती असेल पैठणी ही कविता मला आज सगळ्यांसमोर आजी करता वाचायची आहे. ती कविता. फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या टोपडे, शेलेनी शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीनी जपले एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. आजी जेव्हा गेली ना तेव्हा एकसारखं म्हणत होती की माझा संसार खूप छान झाला, सुखी संसार झाला. आजीचं हे वाक्य होतं. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणाने आला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. आजी गेली तो बाय द वे दिवस व्हॅलेंटाईन्स डेचा होता. आजी खूप प्रेमळ होती आणि एका प्रेमाच्याच दिवशी आजीने निरोप घेतला सगळ्यांचा. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. पैठणींच्या चौकड्यानो आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा.